मानवतेविरोधातल्या गुन्ह्याप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा, तिथल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणाचा निर्णय. मानवाधिकारासंदर्भातले सर्व आरोप फेटाळत विद्यमान बांगलादेश सरकारचे प्रमुख डॉक्टर युनुस सूड भावनेनं कारवाई करत असल्याचा शेख हसीना यांचा आरोप. दिल्ली कार स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आमिर रशीद अलीची रवानगी 10 दिवसांच्या NIA कोठडीत. या स्फोट प्रकरणी NIAनं आतापर्यंत नोंदवल्या 73 साक्षी. भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर देण्यास सज्ज, दहशतवादाचं समर्थन करून प्रोत्साहन देणाऱ्यांना योग्य आणि चोख उत्तर देणार, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बियाणांमधील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासह साथी पोर्टलवर नोंदणी करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सर्व कंपन्यांना मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. बनावट बियाणं नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याकडे लक्ष वेधत बियाणांच्या क्षेत्रामध्ये नवोन्मेष आणण्याची गरज एशियन सीड काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. प्रचंड बहुमतानं झालेल्या विजयानंतर बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सादर केला राजीनामा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सर्वसमावेशक मुक्त व्यापार करारासंदर्भातील उच्चस्तरीय चर्चेसाठी न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले मुंबई दौऱ्यावर. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सार्वजनिक क्षेत्रातल्या भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच LPG आयातीसाठी केला करार. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. इंद्रायणी काठी भरला वैष्णवांचा मेळा. सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेक जणांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त. पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. आणि टोकियोमध्ये भारतीय नेमबाजांची अभूतपूर्व कामगिरी. डेफ ऑलिम्पिकमध्ये धनुष श्रीकांतनं सुवर्णपदक पटकावत केला विश्वविक्रम. कोमल वाघमारेची कांस्य पदकाची कमाई. नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी